दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित मुंबईचे प्रसिद्ध लोककलावंत योगेश चिकटगावकर यांच्या लोककलेचा ललकारा हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात आणि उत्साहात पार पडला। यावेळी योगेश चिकटगावकर आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी जुन्या काळातील पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आदी लोकगीतं सादर करत लोककला आणि लोकसंस्कृतीचं उत्कृष्ट दर्शन घडवलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गेल्या सोमवारपासून विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रम पार पडत आहेत। गुरुवारी लोकगीतांचा कार्यक्रम रंगला होता। विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं। यावेळी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर योगेश चिकटगावकर यांनी गोंधळ गीतं सादर करून कार्यक्रमात रंगत आणायला सुरुवात केली। यानंतर ज्योत होऊनी जळाली देवी अहिल्या मर्दानी या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावरील गीतं सादर करून अहिल्यादेवींचा जय जयकार करण्यात आला। हरीश तांबोळी यांनी गवळण सादर केली, तर विकास साळवे यांनी जय जय होळकर शाहीचा हा पोवाडा सादर केला। नंतर पुन्हा योगेश चिकटगावकर यांनी पिंगळा या लोककलेचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना घडवलं। आपल्या पहाडी आणि दमदार आवाजामध्ये एकापेक्षा एक सुंदर अशी लोकगीतं सादर करत त्यांनी सर्वांची मनं जिंकली। प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या निनादामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारुड या लोककला प्रकाराचं देखील यावेळी सादरीकरण झालं। यानंतर प्रवीण जाधव यांनी पोवाडा सादर केला। या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।